आय गॉट कर्मयोगी या ॲपला जे काही डोमेन कोर्सेस आहेत ते कसे निवडायचे किंवा कुठलाही कोर्स कसा निवडायचा या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये आय गॉट कर्मयोगी हे ॲप असणं गरजेचं आहे. पहा, इथे माझ्याकडे ॲप अगोदरच डाउनलोड केलेलं आहे, ते ओपन करत आहे मी. असा तुम्हाला डिस्प्ले अपडेट युअर प्रोफाईल. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तुम्ही अपडेट करू शकतात, नसेल तरी त्याला कट करू शकतात. पहा, या ठिकाणी या डिस्प्ले दिसल्याच्या नंतर एक्सप्लोर कंटेंट नावाचं एक ऑप्शन आहे किंवा खाली तर एक्सप्लोरेशन जरी सर्च नावाचा ऑप्शन आहे. इथे जाऊन तुम्ही तुमच्या कोर्स जो आपल्याला महत्त्वाचे कोर्सेस आहेत, कंपल्सरी 2 कोर्सेस डोमेनमधले आणि बाकीचे 3 कोर्सेस, असे किमान 5 कोर्सेस करणं बंधनकारक गरजेचं आहे. पहा, इथे जाऊन मी हा कोर्स निवडतो किंवा त्या अगोदर जर तुमचे कोर्सेस चालू असतील, केलेले असतील, तर सर्टिफिकेट हे जे ऑप्शन आहे, या सर्टिफिकेट ऑप्शनला ओपन केल्याच्या नंतर तुम्ही आत्तापर्यंत जेवढे कोर्सेस केलेले आहेत किंवा 2 महिन्यापूर्वी 1 महिन्याभर केलेले असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला असे या ठिकाणी ऑप्शन दिसतील कम्प्लिटेड या नावाखाली. जर तुम्हाला त्याचा सर्टिफिकेट डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला अगोदर टेक सर्वे टू अनलॉक हा पर्याय निवडायचा आहे. पहा, इथे गेल्यानंतर कंटेंट्स एंड सर्वे फ्रॉम फॉर्म, तुम्ही जे तुम्हाला याच्यापैकी पर्याय वाटतो तो तुम्ही या ठिकाणी पर्याय निवडू शकतात. आणि या ठिकाणी गुड असा शेरा या ठिकाणी लिहायचा आहे. गुड शेरा लिहिल्याच्या नंतर सबमिट हा पर्याय निवडायचा आहे. पहा, इथे गेल्यानंतर पहा, मी या ठिकाणी हा सर्वे ओपन केलेला आहे. सर्वे ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्टिफिकेट आता मला हे एक तर शेअर करता येईल किंवा डाउनलोड करता येईल. दोन्हीपैकी कुठलाही पर्याय आपल्याला या ठिकाणी ऑप्शन मला निवडता येईल. याच पद्धतीने मी या अगोदर जे काही प्रशिक्षणे केलेली होती, कोर्सेस केलेली होती, त्या संदर्भातला या ठिकाणी माझे टेक सर्वे टू अनलॉक हा पर्याय निवडून मी या ठिकाणी ओपन केलेला आहे. हा एक पर्याय आहे. त्यानंतर मी परत होमवर जात आहे. जे सध्या तुमचे कोर्सेस चालू आहेत ते इन प्रोग्रेसमध्ये दिसत आहेत. इन प्रोग्रेस ऑप्शन निवडायच्या नंतर मी जे कोर्सेस करत आहे सध्याच्याला, त्या कोर्सेसचं या ठिकाणी ऑप्शन पर्याय मला या ठिकाणी दिसत आहेत. रिझ्यूम हा पर्याय वापरून, आता हा रिझ्यूम पर्याय वापरल्याचा अर्थ असा आहे की मी हा कोर्स करत आहे. स्टार्ट हा पर्याय वापरल्यानंतर मला या ठिकाणी हा कोर्स करणे गरजेचं, अजून मी सुरुवात केलेली नाही आहे. या पद्धतीने आपल्याला चालू कोर्सेसला या ठिकाणी निवडता येईल. हे 2 पर्याय आपल्याला लक्षात आले असतील. त्यानंतर तुम्हाला नवीन कोर्स करायचा आहे, कंपल्सरी कोर्स जे आहेत किंवा जे तुम्हाला तुमचे 5पेक्षा जर कमी कोर्सेस सर्टिफिकेट झालेले असतील किंवा कोर्सेस तुम्ही सुरुवात केलेले नसतील किंवा जे तुम्हाला डोमेन या अगोदर जरी 5 कोर्सेस केलेले असली तरी जे महत्त्वाचे कोर्सेस करणं गरजेचं आहे ते कदाचित राहून गेलेलं असेल तर ते निवडायचं कशा. सर्च हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. इथे गेल्याच्या नंतर जो काही महत्त्वाचा कोर्स आहे, पहा AI चा कोर्स आहे. मी अगोदर हा कोर्स कोणता आहे ते पाहतो, म्हणजे आपल्याला निवडताना या ठिकाणी लक्षात येईल. पहा, हे कोर्सेस या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हे काय डोमेन कोर्सेस आहेत कंपल्सरी. नेम ऑफ कोर्स जनरल कोर्सेस एनी थ्री हा हे एनी3 कोर्सेसचे आपल्याला या ठिकाणी नाव टाकून तो कोर्स आपल्याला सर्च करायचा आहे. त्यानंतर जे काही डोमेन कोर्सेस आहेत आपल्या ग्रामविकास मंत्रालयाच्या संबंधित रूरल डेव्हलपमेंट, पंचायत राज, ते कोर्सेस या ठिकाणी ह्या 6 कोर्सेसपैकी तुम्ही कुठलाही कोर्स निवडू शकतात. हे टिक केलेले कोर्सेस निवडा असं काही नाही, परंतु त्याचा कालावधी जो आहे ना, हा कालावधी कमी असल्यामुळे या ठिकाणी आपण हे कोर्स केलेले फायदेशीर राहतील. आता पहा, मी या ठिकाणी AI LED डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रूरल डेव्हलपमेंट, आता हा कोर्स मी या ठिकाणी निवडत आहे कारण त्याचा कालावधी कमी आहे. या ठिकाणी टाकायचं आपल्याला सर्च करून AI LED इतका जरी तुम्ही टाकला तर या ठिकाणी बघा AI LED ट्रान्सफॉर्मेशन इन ॲग्रिकल्चर, AI रूरल डेव्हलपमेंट, या ठिकाणी बरेच पर्याय आहेत. एज्युकेशन ट्रान्सफॉर्मेशन रूरल डेव्हलपमेंट, बघा हा पर्याय आहे. तर मी सध्या कोर्स करत आहे त्यामुळे माझं इन प्रोग्रेस दाखवत आहे. आणि मोस्ट एनरॉल्ड म्हणजे इट इज हा कंपल्सरी कोर्स आहे असं पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी रिझ्यूम, तुम्हाला ज्याला कोणाला नवीन कोर्स करायचा असेल, ज्याने अद्याप कोर्स पूर्ण केलेला नाही, त्याला या ठिकाणी एनरॉल नावाचा ऑप्शन येईल. एनरॉल त्याला तुम्हाला निवडायचं आहे. मी रिझ्यूम ऑप्शन निवडत आहे या ठिकाणी. आणि पहा, माझ्या आतापर्यंत 1, 2 जे काही टिक केलेले टॅब आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि माझा शेवटचा टॅब चालू आहे AI इन रूरल सर्व्हिसेस आणि त्यानंतर असेसमेंट. या पद्धतीने आपल्याला हे कोर्सेस निवडायचे आहेत आणि कोर्सेस निवडून ते पूर्ण करायचे आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.